या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावरची ही दृश्य आपण पाहतोय। गरज असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवास करा असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मराठी आंदोलकांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने आता प्रवाशांना असा सल्ला दिलेला आहे, गरज असेल तरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवास करा असा इशारा, असा आवाहन, असा सल्ला रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेने आता प्रवाशांना दिल्याचं कळतंय। आणि या संदर्भात ताजी माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आझाद मैदानावरून मनोज जरांगेंनी जसं आवाहन केलं आता मराठा समर्थकांना की तुम्ही घरी निघा, इथे थांबू नका, गर्दी करू नका, त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची ही दृश्यांमध्ये आपण गर्दी आपल्या प्रेक्षकांना दाखवताय। काय नेमकं मध्य रेल्वेने आवाहन केलेलं आहे, प्रशासन काय सांगतंय? खरंच आपण जर पाहिलं तर आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मुंबईत आझाद मैदानात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली। याच पार्श्वभूमीवर राज्यातून कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत ते मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर जवळच असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी ही या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाली। आपण जर पाहिलं तर बाहेर थोडा पाऊस जो आहे तो सुद्धा सुरू झाला आणि त्यानंतर आसरा किंवा आधार म्हणून जे आहे ते मराठा बांधव रेल्वे स्थानकात दाखल झाले आणि त्यानंतर तिथे रेल्वेने सुद्धा अनेक मराठी बांधव जे आहेत ते मुंबईत आलेले आहेत। त्यामुळे मोठी गर्दी ही रेल्वे स्थानकात झाली। त्यामुळे आता मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आलं की गरज असेल तरच मुंबईकरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून प्रवास करावा, अन्यथा इतर स्थानकाचा वापर करून त्यांनी त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचावं। होणारी जी गर्दी आहे ती लक्षात घेता प्रवाशांना आव्हान जे आहे ते केलेलं आवश्यक असेल पर्याय असेल तरच CSMT ला प्रवास करण्याचा सल्ला हा मध्य रेल्वेकडून देण्यात आलाय। त्यामुळे जी होणारी गर्दी आहे ती टाळण्यात यावी, कारण की हे महत्वाचं मध्य रेल्वेचं एक स्थानक आहे आणि या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यातच आज या आंदोलकांची गर्दी सुद्धा झालेली आहे। त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने हा सल्ला दिलेला आहे। धनंजय, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।